काय बोलायचं तुम्हाला? ते आमचा प्रसाद आहे. प्रसाद सरनोबतांचं लग्न आमच्या राजूशी करायचं. त्याची बोलणी करायला आली हेच सांगायचं ना तुम्हाला? सूर्या त्यांची चांगलीच ओळख माहिती आहे मला. बोला तुम्हाला काय बोलायचं. तुळजा त्यांच्यासाठी चहा. नको, मला आत्ता काहीच नको. मी फक्त बोलून निघून जाईल. ते आमचा मुलगा प्रसाद सरनोबत. त्यांचं लग्न आमच्या राजूशी होणार नाही हे मी तुमच्या घरातल्यांना आधी पण स्पष्टपणे सांगितलंय. तरी पण त्यांनी आधी पत्र पाठवलं, ते स्वतः इथं आले आणि आता तुम्हाला पाठवलं. हे सगळं करून काय सिद्ध करायचं त्यांना? अहो ऐकून तरी घ्या, मला हेच तर बोलायचं आहे. ताई, तुम्ही काय बी बोलला ना तरी माझा निर्णय नाही बदलणार आहे. त्यामुळे आपण ह्याच्यावर न बोललेलंच बरं. तुम्ही मला गळ घालायला बघणार, मी तुम्हाला नाही म्हणत राहणार आणि याच्यातून तुमचा अपमान होत राहणार. माफ करा, मला हे सगळं नाही करायचं. तुमचं मान ठेवून सांगतो, माझ्या बहिणीला मला तुमच्या घरात नाही द्यायचं. म्हणजे तुम्हाला हे लग्न मान्यच नाहीये का? बिलकुल नाही. तुम्हाला देवीच्या उत्सवात मी बघितलं होतं. उत्सवात देवीच्या आरतीचं मान तुमचं असतो हे माहिती आहे मला. तेवढीच काय ती आपली ओळख. त्याच्या पलीकडं मी ना तुम्हाला कधी भेटलोय ना कधी बोललो. आज तुम्ही इथं आलाय म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुमच्या मुलाशी माझी काहीच दुश्मनी नाही. पण सरनोबतांबरोबर मला कसला संबंध जोडायचा नाही. तुमच्याबद्दल माझ्या मनात काहीच वाईट नाही. पण माझ्या बहिणीचं तुमच्या घरात येण्याची तुमची अपेक्षा कधीच पूर्ण होऊ शकत नाही. माफ करा, तुम्ही येऊ शकता.